आम्ही विनंती करू की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं। आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपली लाभलेली उपस्थिती आहे आणि आपल्या उपस्थितीचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय। उबदार अलंकार, वस्त्र, उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ, तर या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना दिली जात आहे गोड आठवण भेट। तदनंतर आपण मंचकावर बघतोय सन्माननीय आदरणीय श्री प्रमोदजी मडवी सरांचं या ठिकाणी शुभागमन आहे। मी त्यांना विनंती करतोय की आपण ही सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। चलूया मॅचच्या दिशेने वळू, आवाज ऐकू आपण सुशांत पाटील सरांचा। धन्यवाद। पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। आपण मॅच कडे वळतोय। अप्रतिम दर्जेदार मॅच। बापदेव प्रसन्न बोकडविरा विपक्ष मायरा 11 कळंबुसरे या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय बोकडविरा संघाने घेतलाय आणि सलामीची जोडी आपण पाहतोय सुचित मात्रे आणि आशिष पाटील। स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय सुचित। यावेळेला गोलंदाज सनी ठाकूर। पहिला चेंडू गणपती बाप्पा मोरया पाहूया। अतिशय जबरदस्त फुलटॉस चेंडू अगदी डाऊन द ग्राउंड होऊन फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय। पहिला चेंडू षटकार। चेंडूवरती अगदी प्रत्युत्तर देण्याचं काम सुरू झालंय। फलंदाज सुचित मात्रे याचं अतिशय जबरदस्त लाईन पाहिली आणि जसा चेंडू आला ना बॅटच्या रडारमध्ये आडव्या पट्ट्यात खेचून काढलाय। आणि याच दरम्यान जर विकेट हॅट्रिक जर घेतली सनी ठाकूर यांनी तर साईराज पाटील यांच्याकडून 500 रुपयाची धनराशी देण्यात येईल। दुसरा चेंडू कशा प्रकारे बदल असेल, अतिशय जबरदस्त स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी तोपर्यंत अगदी वेगवान गतीनं एक धाव पूर्ण केली। पहिला चेंडू षटकार गेल्यानंतर बदल करणं गरजेचं होतं, हीच तर खरी गोलंदाजाची शैली असते आणि त्या ठिकाणी सनीनं ते काम केलंय। यावेळेला स्ट्राईक थोडी रोटेट होईल। एक धाव आल्यानंतर 7 धावा धावफलकावरती। अतिशय सुसज्ज असं आयोजन आपण पाहतोय 10x12च्या त्या स्क्रीनवरती सगळ्यांना पाहायला आवडेल असं चित्र या कॅमेऱ्याच्या चित्रीकरणातून बंदिस्त करून आपल्याला दाखवले जातात। अतिशय जबरदस्त स्पर्धा। डे नाईटचा फॉर्मॅट अगदी सगळ्यांनाच आवडेल। प्रीतम दादा चषक 2025। याच दरम्यान मी विनंती करेन विद्याधर पाटील, प्रशांत पाटील आणि विनेश पाटील की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि विराजमान व्हावं। आशिष पाटील सनी याचा तिसरा चेंडू खेळून काढेल। फिल्डिंग मध्ये थोडासा बदल, कारण डावखोरा आणि उजवा ज्या वेळेला कॉम्बिनेशन असतं त्यावेळेला अक्षरशः फिल्डिंग मध्ये थोडंसं बदल पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी वॉर्मअप देखील होतं। सनी ठाकूर वन्स अगेन ओव्हर द विकेट यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मात्र एकच धाव मिळेल। 5 चेंडू अगदी गुडलेन स्पॉट आणि फुल्लर लेनच्या मागे ठेवण्यात आला। थोडा शॉर्ट अप लाईनचा चेंडू होता, गती कमी केली आणि त्यामुळे कदाचित चेंडू असं वाटलं फलंदाजाला की बॅटच्या रडारमध्ये येईल, पण चेंडूने उसळी घेतल्यामुळे बॅटच्या अगदी वरच्या पट्ट्यात कडेला हा चेंडू घसपटून स्लीपला गेला आणि तिथे एक धाव मिळाली। आत्ताच्या या स्टार्सना जर आपण पाहिलं ना तर जेवढा यंग टॅलेंट मैदानावरती असतो ना तितके क्रिकेटचे रेकॉर्ड आपल्याला फार पाहायला मिळतात। आणि ही मॅच आपण पाहतोय बोकडविरा आणि कळंबुसरे। मायरा 11 कळंबुसरे विपक्ष बापदेव प्रसन्न बोकडविरा या दोन संघांच्या दरम्यान। नेक्स्ट बॉल। यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस द डाऊन द ग्राउंड अगदी फाईन लेग डीपचा एरिया निवडला होता, पण चेंडूची गती जास्त होती। अपील केली पण पंचांनी अपील आपल्या अंगावरती घेतली नाहीये। अतिशय कटाक्ष ठेवून आजच्या या डे नाईट मध्ये आपल्याला प्रशांत माळी सर, राजेंद्र घरत सर आणि संदीप पाटील सर सद्यस्थित आपण पाहतोय। अप्रतिम काम। पंचांची सर्वात कठीण भूमिका असते क्रिकेटमध्ये, अगदीच त्यांचं कौतुक आपण सातत्याने केलं पाहिजे, त्यांची रिस्पेक्ट केली पाहिजे। यावेळेला पुढचा चेंडू अतिशय निर्णायक फेकला जातोय। पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू थांबणार नाहीये। चेंडू जाईल तडमॅनच्या बाजूला, लॉंग स्टॉपला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार।
चौकाराने धावसंख्या जाईल 12च्या घरामध्ये 12 धावा धावफलकावरती. चेंडूचा आता आपण विचार केला 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर बदल केलं होतं, त्यानंतर या फलंदाजाला ते मान्य नव्हतं. फलंदाज सुचित म्हात्रे डावखुरी आताचा फलंदाज प्रत्येक चेंडूवरती तुटून पडण्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि तितकीच सुंदर गोलंदाजी देखील. यावेळेला थोडासा फंबल झालाय, हा डेड बॉल असेल. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी काहीतरी एक निर्णायक भूमिका होती त्या ठिकाणी, परंतु पावलांचं गणित कदाचित चुकलं म्हणून या चेंडूला थोडंसं मागे घ्यावं लागलं आणि डेड बॉल घोषित करावा लागला. सुचित म्हात्रे आतापर्यंत आपल्या टीमला चांगली सुरुवात करून दिली. या चेंडूवरती अगदी शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक टप्प्यात चेंडू उचलण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेला प्रयत्न केला जाईल का, तर नकार दिलाय सुचितनं, कारण त्याला माहिती आहे इथे धावसंख्या अगदी सेफ झाल्यात आणि षटकाची समाप्ती देखील झाली आहे. आणखीन आपल्याकडे षटक बाकी आहेत आणि या वेळेला कुठल्याही प्रकारची रिक्स आपल्याला मान्य नाही आहे. एकूण धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा विदाउट विकेटच्या नुकसानीनंतर आपण पाहतोय. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. 5 म्हणून जनतेनं ज्या खरंच व्यक्तिमत्वाला नाव दिलं, असं कर्तृत्ववान नेतृत्व करणारे आपले आदरणीय प्रीतम दादा, खरंच वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना देऊन या चषकाला 2025 मध्ये प्रीतम दादा चषक म्हणून आपल्या समोर मांडलं. हे धाडस, ही कमाल, ही सुंदरता या आयोजकांची आज आपल्याला पाहायला मिळत आहे. अप्रतिम, दर्जेदार, आम्ही नेहमीच म्हणू की लाजवाब आयोजन आहे. मैदानावरती पाहिल्यानंतर अगदीच सर्व खेळाडूंना खेळण्यासाठी एक उत्साह निर्माण केला जाईल इतकी सुंदरता या सर्व आयोजकांनी केली. भरघोष बक्षिसं आहेत आणि प्रेक्षक वर्गांसाठी देखील लकी ड्रॉ या ठिकाणी आहे. हळूहळू आम्ही सगळ्याच गोष्टी या आयोजकांच्या कौतुकास्पद सांगण्याचा प्रयत्न करू. सेकंड ओव्हर नेक्स्ट गोलंदाज रुपेश पाटील येईल. बदलत्या एंडनं यावेळेला फलंदाज आहे आशिष पाटील. पहिला चेंडू अतिशय जबरदस्त लोअर फुटत चेंडू, त्या ठिकाणी गलीमध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न, चूक झाली आणि चुकीचा फायदा. जिथे 1 होती, बघता बघता 3 धावा होतील की काय? यस, 3 धावा पूर्ण केल्यात. अप्रतिम चपलाई पाहायला मिळते, चलाखी पाहायला मिळते आणि तुमच्या हातातून चेंडू निसटल्यानंतर त्यानंतरची तुमची धावपळ आणि तिथे खेळपट्टीवर असलेली फलंदाजांची धावपळ किती भरणा देऊन जाईल याचं प्रात्यक्षिक उदाहरण या 2 फलंदाजाच्या माध्यमातून सुचित आणि आशिष याचं पाहायला मिळालं. अप्रतिम 3 धावा, या 3 धावाने धावफलक पुढे जाईल. एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात आमच्या स्कोररच्या माध्यमातून 17 धावा. पहिला चेंडू अप्रतिम फेकला होता, यॉर्कर लाईन अगदीच लोअर फुलटस होता, बॅटला अगदीच घासून गेला चेंडू, मात्र तिथे मिसफिल्डचा नजारा आणि सुस्तीचं क्रिकेट पाहायला मिळालं. यावेळेला डावखुऱ्याचा फलंदाज 3 धावा घेतल्यानंतर स्ट्राईक वरती येईल गोलंदाज रुपेश पाटील याचा चेंडू खेळण्यासाठी. अतिशय जबरदस्त यावेळेला संधी आहे विकेट किपरच्या दस्तानात. हा विकेट नंबर पहिला येईल, डगआउटला पहिला आद्रा मिळेल ज्याची गरज होती. डीजे विकेट डगआउटला जाईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूची गती मिस टायमिंग झालं आणि तिथे कॅच स्वरूपात बाद व्हावं लागलं. फलंदाज सूचित याला आणि नवीन फलंदाज मैदानावरती अभिजित पाटील याला आपण पाहू शकाल. रुपेश पाटीलनं ज्या जबाबदारीनं चेंडू फेकण्याचा निर्धार केला होता ती जबाबदारी निभावली, कारण सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या एकूण 14
आणि ती पार्टनरशिप फोडणं फार महत्त्वाचं होतं. कारण ज्या वेळेला एखादा खेळाडू एखादी जोडी सेट होऊन मैदानावरती खेळत असते ना, त्यावेळेला ती आपल्याला अगदी त्रासदायक ठरत असते. कारण स्लॉगरचे षटक जर त्यांना मिळाले ना तर धावसंख्या अगदी गतीनं वाढत असते. पण गोलंदाजाच्या दिमाग शैलीतून अगदीच या षटकांमध्ये रुपेश पाटीलनं हा विकेट घेतलाय. आतापर्यंत 2 चेंडू पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती 3, दुसरा चेंडू विकेट आणि नवीन फलंदाज मैदानावरती पुढील चेंडू खेळेल. अतिशय जबरदस्त, क्या बात, अप्रतिम. पंचांनी बोट उंच. या वेळेला आणखी एक विकेट येईल. रुपेश पाटीलनं आपल्या गोलंदाजीतून कमाल केली आहे. डीजे पहिल्या चेंडूवरती थोडीशी मिसफील्ड झाली होती आणि त्यानंतर रुपेश पाटीलने जे बदल केलेत ना चेंडूंवरती ते वाखाणण्याजोगं आहे. खरंच 2 चेंडूंवरती 2 विकेट प्राप्त केलेत. आता येणाऱ्या फलंदाजाला काय करायचं आहे, समोर असणाऱ्या आशिष पाटीलला साथ द्यायची आहे. कारण साथ देणं फार महत्त्वाचं आहे. 5 षटकांचा सामना म्हणजे 50+ पुढे जावं लागेल. तेव्हा तुम्हाला येणाऱ्या इनिंगमध्ये तुमच्या गोलंदाजीच्या माध्यमातून एक जोर मिळेल. पण इथे जर धावसंख्या अगदीच अशी विकेटची गळती लागत राहिली तर धावसंख्या कमी पाहायला मिळेल. पण हे चित्र मान्य आहे का फलंदाज आशिष पाटील आणि नवीन गेलेला फलंदाज प्रणय तांडेल याला? आत्ताच्या क्रिकेटचा जर आपण विचार केला ना तर प्रत्येक टीम मध्ये 11च्या 11 खेळाडू रणझुंजार प्रयत्न करत असतात आणि हिटिंग करण्याचा प्रयत्न करत असतात. एकेरी दुहेरी धावसंख्या घेऊन आपल्या टीमला योग्य जागेवरती आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि तशी शैली या मैदानावरती पाहायला मिळेल का? कारण एका बाजूला रुपेश पाटील सज्ज झालाय हॅट्रिकच्या बोळ्यावरती. पुन्हा एकदा हा चेंडू फेकून काढेल. अतिशय जबरदस्त इथे संधी. ओ माय गॉड, काय एफर्ट आहे. जरा जोरदार टाळ्या या क्षेत्ररक्षकासाठी. माइंड ब्लोइंग, पॉवरफुल, ब्युटिफुल कॅच, कॅच ऑफ द नाईट. अतिशय जबरदस्त. डीजे थँक्यू सो मच. डीजे मास्टरनं गाणंही तितकं सुंदर लावलाय. हा जलवा दाखवलाय क्षेत्ररक्षक विकी शेलार यानं. आतापर्यंत आपण काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम रील्स वरती अशा प्रकारच्या कॅचेस पाहिले असतील, पण ही कॅचेस देखील त्या रील्स वरती फेमस व्हायला वेळ लागणार नाही. इतकं एफर्ट या खेळाडूंना दिलाय. अप्रतिम, दर्जेदार. रुपेश पाटीलनं कमाल केली आहे. आल्या आल्या आपल्या टीमला असा जल्लोष निर्माण केलाय, माहोल निर्माण केलाय की प्रेक्षकांना, रसिकांना टाळ्या वाजवण्यासाठी भाग पाडलाय. नवीन फलंदाज मैदानावरती जाईल. पिंट्या नाईक. सांभाळावं लागेल स्वतःला. फिल्डिंग करताना मी नक्कीच विनंती करेल सर्व क्षेत्ररक्षकांना, खेळाडूंना, सगळ्याच टीमच्या की स्वतःला देखील सावरायचं आहे. कारण आपण आयुष्यभर खेळू, पण आपलं असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या बॉडीला कुठल्याही प्रकारची दुखापत झाली तर आपला क्रिकेटचा खेळ तात्पुरता का होईना पण थांबतो. पण आपण स्वतःला सावरा अशी आयोजकांच्या माध्यमातून आणि आम्हा समालोचकांच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला एक विनंती केली जाईल. यस, विकेट हॅट्रिक पूर्ण केली. मी सांगितलं होतं हॅट्रिकच्या बोहल्यावरती होता हा क्षेत्ररक्षक गोलंदाज. यावेळेला नवीन फलंदाज मैदानावरती पिंट्या नाईक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची गती कमी होती. ऑन साईडला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी. चेंडू फेकेल वरच्या एंडला आणि इथे अप्रतिम थ्रो. पहा तुमचा थ्रो आहे ना, अगदी तुमची चेस्ट आणि कमर याच्या मधोमध स्टंप टू स्टंप थ्रो असला ना की सहसा फलंदाज दुसरी धावसंख्या चोरण्याचा प्रयत्न करत नाही. आणि अनुभवी खेळाडूच्या माध्यमातून असा थ्रो आपल्याला अतिशय जबरदस्त नेहमीच पाहायला मिळतो. चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू समाप्त झालेत. या पठ्ठ्यानं आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट. अतिशय जबरदस्त गली शोधण्याचा प्रयत्न. स्लिपला चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे बघता बघता 2 धावा पूर्ण आणि चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. चौकार.
थँक्यू डीजे मास्टर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 8 आणि एकूण विकेटचा जर विचार केला ना तर आतापर्यंत विकेट गेले 3 आणि इथे अजूनही 3 षटकांचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. ऑल टोटल जर आपण धावसंख्या पाहिली ना तर 22 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या आहेत. आमचे स्कोरर या ठिकाणी अखिल घरत आम्हाला सांगतायत की आजच्या या रजनीमध्ये खूप रंगतदार सामने पाहायला मिळतील, कारण एकास एक सरस संघ या आपल्या आजच्या रजनीमध्ये आहेत. ज्यामध्ये सध्या चालू असणारा सामना बापदेव प्रसन्न बोकडविरा टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यांच्या विरोधात फलंदाजी करत असणारा संघ मायरा 11 कळंबुसरे आणि या मायरा 11 कळंबुसरे संघाला स्वप्नील पाटील कोपरोली कळंबुसरे यांच्या शुभेच्छा आल्यात. तर थँक्यू सो मच. यावेळेस नवीन गोलंदाज स्वप्नेश पाटील. पहा, आपण जर पाहिलं तर आतापर्यंत बऱ्याच वेळेला असं पाहायला मिळतं की ज्याचा पहिल्या 2 गोलंदाजीमध्ये चांगला सराव, चांगली गोलंदाजी राहिली आहे त्याला तिसरं प्राचारण केलं जातं. पण यावेळेला नवीन गोलंदाज आणलाय स्वप्नेश, ज्याच्याकडे क्षमता आहे आणि त्याच्यावरती विश्वास दाखवला जाईल. फलंदाज आहे स्ट्रायकरवर फलंदाज पिंट्या नाईक, ज्याला आता आपल्या टीमला धावसंख्येचा उच्चांक वाढवावा लागेल. टॅपिंग करण्याचा प्रयत्न होता स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. 30 यार्ड सर्कलच्या नगद हा चेंडू थांबला. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. पहा, प्रत्येक चेंडूवरती धावसंख्या येणं फार महत्वाचं आहे. तुमची फलंदाजी कनेक्टिव्हिटी किती दाखवते हे फार महत्वाचं आहे. याच दरम्यान आपण पाहतोय कळंबुसरे संघाचे पॅकर्स महेश नाईक साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत करतोय. अगदी थोड्याच वेळानंतर जे म्हात्रे साहेबांचे बंधुराज सन्माननीय विजय शेठ म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होईल. अगदी आपले सर्व कार्यकर्ते मुख्य प्रवेशद्वारावर त्यांना रिसीव्ह करण्यासाठी जातील. चलूया, ऐकूया सुशांत पाटील सरांचा आवाज. आशिष पाटील आणि पिंट्या आता आपल्या टीमला धावसंख्या वाढवण्याचं काम करताना दिसतील. या वेळेला पॉइंटला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कव्हरला. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. पहा, स्वप्नेशनं आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत ना, दोन्ही गोलंदाजांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न त्याने केलेत. मात्र या षटकांमध्ये एखाद मोठा फटका आला ना तर नक्कीच मायरा 11 कळंबुसरे संघाच्या धावसंख्येचा पिकअप मात्र नक्कीच वाढेल. मौसममध्ये त्यांची धावसंख्येची गाडी यायला वेळ लागणार नाहीये, पण त्या पिकअपला, त्या मौसमला सध्या गोलंदाजानं डांबून ठेवलंय. या शांततेला भंग करण्याचा प्रयत्न, चेंडू जास्त वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चूक करणार नाहीये. आणखी एक विकेट येईल डगआउटला. पिंट्या नाईकनं मोठा फटका खेळला होता, पण चेंडूची अगदीच आपण जर पाहिलं उंची जास्त होती, त्यामुळे तिथे ऑन साईडला झेल पकडण्यात आला आणि मैदानाच्या बाहेर यावं लागलं. इथे नवीन फलंदाज मैदानावरती येईल रोहन पाटील. सलामीला गेलेला फलंदाज आशिष पाटील अजूनही सेट होऊन मैदानावरती खेळतोय, पण त्याच्या वाट्याला चेंडू आतापर्यंत मिळाले 4 आणि धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात ते म्हणजेच 9. आता आशिषला काहीतरी कानमंत्र द्यावा लागेल रोहन पाटील याला आणि धावसंख्येला अगदी पुढे गतीनं घेऊन जावं लागेल. आतापर्यंत आपण 3 गोलंदाजांना पाहतोय. हा तिसरा गोलंदाज आहे स्वप्नेश पाटील, ज्यानं 3 चेंडू फेकलेत, 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट प्राप्त केलाय. आता या फलंदाजांना, या गोलंदाजाचा अभ्यास करून फटका अगदीच मोठ्या अंकाचा घेऊन यावा लागेल. क्लीन बॉल, त्रिफलाची दांडी गोल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. अतिशय जबरदस्त. डीजे फार वेगळा असतो
की आपण पक्ष संकटामध्ये असणारा आणि पक्षाचा प्रमुख संकटामध्ये असणारा, पक्षाची साथ ज्यानं कधी सोडली नाही अशी भाई रमाकांतजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समवेत शेतकरी कामगार पक्ष पागोडेचे गाव चिटणीस विनोद काना पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करत आहोत. साहिल म्हात्रे मैदानावरती जाईल, जो स्ट्राइक वरती असेल. आणि आतापर्यंत आशिष पाटील यांना फार कमी चेंडू मिळालेत, त्याच्याकडून आशा आहे, कारण अजूनही मैदानावरती तो स्थित आहे. मात्र नवीन फलंदाज मैदानावरती आपल्या आशिषला साथ देईल का? साहिल म्हात्रे यावेळेला पाहुण्यांचं आगमन होताना दिसत आहे. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय विजय शेठ म्हात्रे साहेबांचं शुभागमन. जय म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चरचे ओनर, जय म्हात्रे साहेबांचे बंधू आणि 190 विधानसभेमध्ये नुकतीच ज्या निवडणुका संपन्न झाल्या त्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका, अगदी पायाला चाकं लावून ज्यानं काम केलं, सर्वांचे लाडके विजय शेठ म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्याचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करूयात. नक्कीच आपण सर्व पाहुण्यांचं आदर सन्मान करूया. अगदीच त्यांच्यामुळेच या स्पर्धेला खरी सुंदरता पाहायला मिळत आहे. मैदानाच्या दिशेने जर आपण पाहिलं ना तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि इथे तू मेमे झाली होती. कॉलिंग नकारात्मक आणि सकारात्मक पाहायला मिळत होती, त्यामुळे कदाचित ही धावसंख्या होऊ शकली नाही. फलंदाज आहे साहिल म्हात्रे, जो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस करतोय आणि तिथे त्याला अगदीच गोलंदाजाच्या माध्यमातून भेदक तिखट गोलंदाजी करून थांबवलं जाते. पाहूया या षटकातील शेवटचा चेंडू स्वप्नेश याचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उर्वरित काम यष्टीरक्षकानं पूर्ण केलंय. बघता बघता 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात, त्या म्हणजेच 24. डीजे सुशांत सर, महाराष्ट्राच्या अलीकडच्या राजकारणामध्ये पाहिलं तर काका पुतण्या हा वाद आपल्याला पाहायला मिळतो, परंतु 190 विधानसभेमध्ये काका हा पुतण्यासोबत होता आणि पुतण्या हा काकासोबत. अर्थातच प्रीतमदादा म्हात्रे यांची काकाश्री विजय शेठ म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करूयात. यावेळेस चौथं षटक आहे. रुपेश पाटील वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन आलाय, ज्यानं कमाल केली होती. एकूण धावा झाल्या धावफलकावरती 24. आशिष अजूनही आपल्या टीमसाठी प्रयत्न करणार असा एक विश्वास अजूनही त्याच्या मनामध्ये या खेळपट्टीवरती पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूकडे विश्वास, कॉन्फिडन्स आपल्या टीमसाठी असणं फार गरजेचं आहे. तुम्ही आपल्या माध्यमातून 100% योगदान ज्या वेळेला देताना त्यावेळेला तुम्हाला यश 100% मिळतं. यावेळेला लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, स्लिपला चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल. बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात आणि तिसऱ्या धावेला प्रयत्न होईल का? तर याच तिसऱ्या धावेला देखील प्रयत्न आणि इथे प्रयत्नाला यश मिळत आहे. म्हणजेच आपण जर पाहिलं ना दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती असं काहीतरी चित्र पाहायला मिळालं आणि त्यानंतर ते चित्र पुन्हा एकदा फॉलो करण्यात आलं. अप्रतिम. या 3 धावा मिळतील आणि 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 27 या धावसंख्येवरती. बघा ज्या वेळेला आपले विकेट पडत असतात ना त्यानंतरची जी फलंदाजांची भूमिका असते, बॅटला चेंडू लागून कशाही रन आल्या पाहिजेत, तेव्हाच तर धावसंख्येचं एक गणित येणाऱ्या इनिंग मध्ये आपल्याला परिपूर्ण टाईट पाहायला मिळतं. आणि इथे तेच काम आशिष आणि साहिल याच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकाच मोठा फटका या सामन्याचं चित्र थोडंसं पुढे घेऊन जाईल, थोडीशी धावसंख्या मजबूत करून जाईल, कारण रुपेश तितकाच घणाघाती गोलंदाज आहे. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आणि इथे आणखीन एक चूक. इथे विकेट मिळू शकली असती, बट रुपेश पाटील सांगितलं असेल. एनिवे यावेळेला गोलंदाजी अगदी धारदार पाहायला मिळत आहे. अगदीच ज्या गतीनं चेंडू येतोय ना, फलंदाजाचा
फलंदाजाची बॅट उचलण्या अगोदरच तिथे मिस टायमिंग केलं जाते. याच दरम्यान आपण पाहतोय नागाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य दीपकजी थळी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करूया. ओव्हर टू सुशांत पाटील. नक्कीच या अगदीच चौकारानं पाहुण्यांचं स्वागत केलं आशिष पाटीलनं. मी सांगितलं होतं पिकअप येणं फार गरजेचं आहे. ऐकूया एक सुमधुर गीत डीजे. कक्षेमध्ये आमच्या कोटनाका गावचे सुनीलजी भोईर यांचे या ठिकाणी शुभागमन आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न बसता अतिथी कक्षामध्ये यावं. प्रीतम दादा चषकाच्या या व्यासपीठावर तुमचं आम्ही स्वागत करतोय. यस, इथे माणुसकीची कमतरता नाहीये या मंचावरती, हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे पहा चौकारनं आशिष पाटीलनं आता दाखवून दिलंय की धावसंख्या वाढणार. यावेळेला अगदीच आपण पाहिलं ना, डीप थर्डमॅनच्या दिशेने हा चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता, पण इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. आशिषनं जरी चौकार लगावला तरी रुपेश काही कमी नाहीये. तो देखील आपली गोलंदाजीची मदार या वेळेला दाखवतोय. दमदार गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. त्यानेच तर सुरुवात केली आहे बापदेव प्रसन्न बोकडविरा टीमच्या या रणसंख्येच्या धावसंख्येच्या गळतीला. यावेळेला पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता, अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू मिस झालाय. आशिष पाटील स्वतःवरती नाराजी असेल आणि त्याच्याकडे कॉन्फिडन्सही आहे की या धावसंख्येला वाढवण्याचा मी निरंतर प्रयत्न करेन. रुपेश पाटील या गोलंदाजाचा हा शेवटचा चेंडू आहे. एकूण धावा धावपलकावरती झाल्यात 32 धावा. आशा आहे स्क्वॉडमध्ये या चेंडूवरती मोठा फटका यावा. आशा आहे स्क्वॉडमध्ये या चेंडूवरती कमीत कमी अंक यावा. यावेळेला अतिशय जबरदस्त थर्डमॅन डीपला चेंडू आलाय आणि इथे उचलण्याचा प्रयत्न थ्रो केलाय, मात्र सुस्तीचा थ्रो असल्यामुळे तिथे 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्यात. या 2 धावेने 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस एकूण धावा धावपलकावरती आहेत 34. प्रीतम दादांकडे पाहिल्यानंतर नवा संकल्प, नवी विचारधारा, अगदीच नवा मार्ग, नवी वाट आणि नव्याने या सर्व तरुणाईला मोठ्यांच्या आशीर्वादातून पुढे घेणारा हा योद्धा खरंच संघर्ष योद्धा आहे. आणि या योद्ध्याकडे आपण वारंवार सातत्याने समाजाच्या विकासासाठी गेलं पाहिजे, कारण त्यांची पावलं अगदी या तरुणाईला गतीनं समाजाच्या विकासाकडे घेऊन जातील यात मात्र शंका नाही. असा आपला सगळ्यांचा लाडका दादा प्रीतम दादा, संघर्ष योद्धा, अतिशय जबरदस्त. 2025 मध्ये प्रीतम दादा चषक या बोकडविऱ्यामध्ये आपल्या आयोजकांनी घेऊन आले आहेत. हा आनंद आहे आमच्या सगळ्याच उरणवासियांना, हा आनंद आहे उरण पनवेल रायगड वासियांना, कारण सगळेच संघ या प्रीतम दादा चषकामध्ये संघर्ष करून आपल्या टीमसाठी खेळत आहेत. अप्रतिम, दर्जेदार. यानंतर मी तुम्हाला नक्कीच सांगायला आवडेल की 4 षटकांचा सामना झालाय आणि 4 षटकांच्या सामन्यानंतर आपण धावा पाहतोय धावपलकावरती रेकॉर्डला गेल्या त्या म्हणजेच 34 धावा. आणि यानंतर मी विनंती करेल यानंतरची मॅच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मोरा 11 मोरा विपक्ष रजनी ट्रान्सपोर्ट जय हनुमान अकुळवाडी, रजनी ट्रान्सपोर्ट जय हनुमान अकुळवाडी विपक्ष मोरा 11 मोरा. या षटकाच्या अगोदरच आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. पहा, स्लॉगरचा षटक आहे, समोर फलंदाज साहिल आहे आणि त्याच्याकडे क्षमता आहे. कधी कधी काय होतं, एखादा फलंदाज आपली शक्ती विसरतो, एखादा फलंदाज आपली बाजू विसरतो की मागच्या मॅच मध्ये तुम्ही कशा प्रकारे खेळी केली, आता तुम्हाला कशा प्रकारे खेळी करायची आहे. कारण गोलंदाज आपली शक्ती आणि या शक्तीचा पुरेपूर वापर करताना दिसत आहेत. इथे फलंदाज मात्र आता त्या शक्तीच्या पुढे झुकताना दिसत आहेत. 34 धावा धावपलकावरती नवीन गोलंदाज स्लॉगर सचिन पाटील. सचिन या नावातच अगदीच मास्टरगिरी आहे. यावेळेला पाहूया सचिनचा पहिला चेंडू साहिलसाठी. लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू समजला नाहीये.
अगदीच कशा प्रकारे या चेंडूला फेकलं आणि कशा प्रकारे बॅट वरती कन्वर्ट केलं, कनेक्टिव्हिटी काय होती हे आम्हालाही समजलं नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळते. उर्वरित काम यष्टीरक्षकानं पूर्ण केलंय. या 5 चेंडूंमध्ये 10 ते 15 धावा आल्या ना तर येणाऱ्या इनिंग मध्ये गोलंदाजी साजेशी पाहायला मिळेल. मिलन ज्वेलर्स मोरा संघाचा कर्णधार. चला या आपण मोठा फटका. यावेळेस मी सांगितलं होतं आपली शक्ती आणि शक्तीचा विसर पडता कामा नये. या षटकारानं धावसंख्येचा उच्चांक वाढेल. डीजे मास्टर, या फटक्याची खरं तर गरज आहे या स्लॉगर मध्ये. या फटक्याची नितांत गरज आहे या धावसंख्येला वाढवण्यासाठी आणि तो फटका शोधून काढलाय साहिलनं. किती वेळ थांबणा मना आहे. आणि इथे या सचिन पाटीलला या वेळेला बऱ्याच अवधीनंतर हा मोठा फटका पाहायला मिळतोय. षटकार. या षटकारानंतर सचिनला मागच्या गोलंदाजांच्या पावलावर पाऊल ठेवावं लागेल कारण साहिलनं आता सुरुवात केली आहे. या सुरुवातीला वन्स अगेन माइंड ब्लोइंग पॉवरफुल युवराज सिंग स्टाईल ना आणखी एक दमदार षटकार. हे गीत होतं आपल्या लाडक्या दादांचं. खरंच येणाऱ्या प्रत्येक खेळाडूनं संघर्ष हा शब्द आपल्या मनात ठेवावा आणि आपल्या टीमसाठी तसा संघर्ष करावा. कारण जीवनात संघर्षाशिवाय आपल्या पुढील भविष्याला मजा येत नाही आणि वर्तमानाचा आनंदही घेता येत नाही. त्यामुळे जीवनात ज्याच्या संघर्ष आहे ना त्यालाच समाजसेवा काय असते ती कळेल. जीवनात ज्याच्या संघर्ष आहे ना त्यालाच अगदी हृदयात भावनापूर्ण माणूस म्हणून ओळखला जातो. इथे 2 लगातार षटकार लगावलेत आणि आपला मागचा जो अगदीच धावसंख्येचा आराखडा जर पाहिला ना त्या आराखड्याला स्लो गती आली होती. त्या आराखड्याला अगदी वेगवान गतीनं पुढे घेऊन गेलाय. वन्स अगेन यावेळेला पुन्हा एकदा जाईल डीप फाईन लेगच्या दिशेनं चेंडू सीमा पार. साहिल नावाचा हा ब्रँडेड चौकार. आणि या खेळाडूचा रनआउट 0 वरती सोडला होता आणि तो रनआउट जर त्या ठिकाणी झाला असता तर ही दयनीय अवस्था पाहायला मिळाली नसती. मागच्या 3 चेंडूंवरती काय झालं तर आतापर्यंत गोलंदाजानं कमावलेलं जे पारडं होतं ते आता मात्र पारडं थोडंसं हलकं केलंय आणि धावसंख्येचं पारडं जर केलंय या साहिल फलंदाजानं. अप्रतिम धावसंख्या झाली. 50 धावा अर्धशतक आतापर्यंत पूर्ण केलाय या फलंदाजांनी. मायरा 11 कळंबुसरे टीमनं साहिलच्या जोरावरती. आता मात्र काहीसं कानमंत्र दिला गेलाय. गोलंदाज आहे सचिन पाटील. ज्या प्रकारे मागच्या 4 गोलंदाजीमध्ये पावलं टाकली गेली त्याच प्रकारे गोलंदाजी करणं गरजेचं होतं. मात्र इथं अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शांतता भंग करण्याचा प्रयत्न. पाहुण्यांच्या मानवंदनेला आणखी एक साहिलचा बाहुबली षटकार. हा फलंदाज 7व्या नंबरवरती आलाय मित्रांनो. मी सांगितलं होतं आत्ताचा जो यंग टॅलेंट आहे ना तो 11च्या 11 खेळाडू धुरंधर म्हणून आपल्याला पाहायला मिळतो आणि तिथे रणझुंजार बारी आपल्या टीमसाठी केली आहे. मायरा 11 कळंबुसरे संघाच्या या साहिलनं 56 धावा आणि हा शेवटचा चेंडू या इनिंगच्या समाप्तीचा चेंडू. शांतता भंग करण्याचा प्रयत्न कोण करेल.
यावेळेला पुन्हा एकदा अगदी आपल्या डगआउट मध्ये टाळ्यांचा कल्लोल पाहायला मिळतोय. साहिल नावाचा आणखी एक बिग 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 षटकार. तर महेश नाईक पॅकर मायरा 11 कळंबुसरे संघाचे यांच्याकडून साहिलसाठी रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी पारितोषिक म्हणून देण्यात आली आहे. क्या बात आहे. आपल्या शक्तीचा विसर पडला आणि तिथून सुरुवात केली. 62 धावा बनवल्यात आणि 63 धावा बनवण्यासाठी आमंत्रित केलंय ते म्हणजेच मायरा 11 कळंबुसरे संघानं बापदेव प्रसन्न बोकडविरा या संघाला. तर कशा प्रकारे 63 धावांचं टार्गेट असेल ते नक्कीच आपण पाहणार आहोत. तोपर्यंत आपण जाऊया मंचावरती. आमचे अतिथी त्या ठिकाणी आहेत आणि या अतिथींच्या मान सन्मानासाठी मी आतिश पाटील सर यांना विनंती करतोय की आपण अतिथींचं मान सन्मान करायचं आहे. हेच प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये तुमचं या ठिकाणी लक्ष वेधूया. आज शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत 190 विधानसभेचा एक आश्वासक चेहरा आणि आश्वासक चेहरा केवळ आश्वासक नाही आहे तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यानं एक स्वतःचं स्थान निर्माण केलं. तो एकटा नडला पण वाघासारखा भिडला हे वाक्य ज्यांना तंतोतंत लागतं असे प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्रीतमदादा चषकाचं आयोजन केलंय. आणि आयोजनामध्ये मी मगाशी उल्लेख केला की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काका पुतण्याचा वाद आजचा नाही आहे. कैक वर्ष आपण काका पुतण्याचा वाद पाहतोय पण आमच्या 190 विधानसभेमध्ये हा वाद नाही आहे, हा संवाद होता माझ्या काकांमध्ये आणि एका पुतण्यामध्ये. आणि म्हणूनच विजय शेठ आणि प्रीतमदादा हा काका पुतण्याचं जे नातं आहे ते संपूर्ण राजकीय क्षेत्रामध्ये अगदी अभिमानास्पद आम्हाला पाहायला मिळालं. मी विजयदादांना विनंती करतोय की आपण आमच्या या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अगदी या प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं. खरोखरच शांत संयमी मन मिळावं. इथे कोणी श्रीमंत नव्हतं, त्यांच्या पुढे कोणी गरीब नव्हता. प्रत्येकाला तेवढीच वेळ, प्रत्येकाला चर्चा करताना तेवढाच संवाद. आणि खरोखरच या सामान्यपणे जगणाऱ्या या माणसांकडून आम्हाला खूप काही राजकीय क्षेत्रामध्ये शिकायला मिळालं. आज प्रीतमदादा चषकामध्ये आमच्या नवयुवकांच्या वतीनं हा विशेष सन्मान या ठिकाणी आम्ही देत आहोत. विश्वजित घरत असतील, प्रितेश असतील, त्यानंतर अखिल असतील, प्रतीक आहेत, युगांत आहेत. मी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते विजयदादांना हा सन्मान या ठिकाणी समर्पित करावा. छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ पुतळा हा त्यांना या ठिकाणी समर्पित केला जातो आहे. आणि खरोखरच आपण कॅमेऱ्याच्या कोणामध्ये पाहू शकतो एक हा विशेष सन्मान दादांना या ठिकाणी देतोय. कारण हा सन्मान आम्ही त्यांचा का करतोय तर जवळजवळ 1.5 महिना दादांनी कधीच आमच्याशी वेगळी वागणूक केली नाही. आम्हाला त्यांच्याकडून सन्मानच मिळाला आणि म्हणून आज हा सन्मान नाही तर एक नातं अतूट नवयुवकांच्या माध्यमातून त्यानं जोडलं. त्या नात्याचा हा विशेष सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. दादा खूप खूप धन्यवाद. आपण या कार्यक्रमामध्ये आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल दादा तुमचं मनापासून आणि या मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार. चला वेळ लावू नका. इथे 63 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी बापदेव प्रसन्न बोकडविरा टीम आपल्या 2 फलंदाजांना मैदानावरती पाहू शकाल. आणि चेंडूची पाहणी करताना शेवटच्या षटकाचा विचार केला तर शेवटच्या षटकामध्ये अगदीच 5 मोठे फटके पाहायला मिळाले. एकूण 30 धावा खर्च केल्या सचिन पाटील यानं आणि तिथून धावसंख्येचा एक डोंगर उभं केलं. मात्र बापदेव प्रसन्न बोकडविरा संघ यावेळेला 2 फलंदाजांना आपल्या मान्यवरांना विनंती करू की आपण
असं नसतं बाबा. सुशांत सर, तुमची आम्ही या ठिकाणी माफी मागू. अधूनमधून तुम्हाला थोडंसं या ठिकाणी डिस्टर्ब करत आहोत, पण आलेल्या मान्यवरांचं यथोचित मान सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. याच दरम्यान आपण पाहतोय नागाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य थळी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. मी विनंती करतोय की आपण सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा. मी युगांत पाटील, प्रतीक पाटील, दीपेश बंडा यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते थळी साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान करावं. नागाव ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य त्यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांना दिला जाणारा हा सन्मान या ठिकाणी आहे. तदनंतर विनंती राहील कळंबुसर संघाचे पॅकर्स महेश नाईक साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांना देखील आम्ही विनंती करू की आपण सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा. चलूया, या गोड सन्मानानंतर परत एकदा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून सन्मान एका षटकानंतर आपण करत राहू. चलूया, ऐकूया आवाज. आपण पूर्वार्धामध्ये ऐकला सुशांत पाटील सरांचा, इथे मात्र दुसरं सत्र देखील त्यांच्याच आवाजातून आपल्याला ऐकायला मिळेल. नक्कीच इथे सेकंड इनिंग स्टार्ट होते. 63 धावांचं टार्गेट. गोलंदाज आहे रोहन. या वेळेला गती पहा रोहनची अप्रतिम. रोहननं ज्या प्रकारे हा चेंडू फेकलाय ना, सुरुवात केली आहे. फलंदाज पाहतोय स्ट्राइक वरती रुपेश, दीपक, आणि नॉन स्ट्राइक वरती आपण पाहतोय रुपेश. दोन्ही अतिशय धुरंधर फलंदाज आहेत आपल्या टीमसाठी. पहिल्या जोडीमध्ये त्यांचं नाव निरंतर घेतलं जातं. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच चेंडूने उसळी जास्त घेतली आणि पंचांना हा चेंडू हेरलाय. हा चेंडू अवांतर घोषित केलाय. ज्या वेळेला चेंडू जास्ती उसळी घेऊन अगदीच फलंदाजाला सोडून जातो ना, त्यावेळेला तो चेंडू अगदीच अवांतर घोषित केला जातो. इथे नक्कीच धाव मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज रोहन नेक्स्ट चेंडू फेकण्याचा प्रयत्न करेल. फलंदाज आहे दीपक. यावेळेला आणि इथे चूक केली जाते. अशा प्रकारचे फटके अगदीच दीपक कडून अपेक्षा नव्हती. असं वाटलं मोठा फटका खेळून काढेल, चेंडूची गती जाईल, पण तिथे विकेट मिळाली. पहिला विकेट डगआउटला. सन्मानाच्या दिशेने जातोय. आपण बघतोय अतिथी कक्षामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे पागोडे गावाचे गाव चिटणीस सन्माननीय विनोदजी काना पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांना या ठिकाणी सन्मान दिला जाईल. मी विनंती करेन विश्वजित घरत, अखिल घरत यांना की आपण आपल्या शुभ हस्ते विनोद काना पाटील यांना या ठिकाणी सन्मान समर्पित करावा. शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि त्यांचं या ठिकाणी असणारं शुभागमन, त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. त्या सन्मानाचा स्वीकार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो आहे. तदनंतर आपण पाहतोय मंचकावर उपस्थित आमचे परम मित्र हेमंतदादा पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. मी त्यांना देखील विनंती करेन की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये जावं. सन्माननीय हेमंतजी पाटील, आपणास विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. विश्वजित घरत, अखिल घरत, प्रतीक पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी त्यांना दिला जातो आहे. ओव्हर टू सुशांत पाटील सर. धन्यवाद. विकेट नंबर पहिला डगआउटला गेलाय आणि त्याच्या जागेवरती भरत मैदानावरती आलाय. रोहन याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी. अतिशय जबरदस्त. ओ माय गॉड. चेंडूचा स्पेस जर आपण पाहिला ना, तर अगदी विश्वजित ठाकूरची आठवण झाली. ज्या गतीनं, ज्या लाईन आणि लेंथनं गोलंदाजी करतोय. पॉपिंग क्रीज आणि स्टंप या दोघांच्या मध्ये चेंडू फेकणं हे फार कमी गोलंदाजांना जमतं आणि इथे वारंवार तोच मारा गोलंदाज रोहन याच्या माध्यमातून केला जातोय. पाहावं लागेल फलंदाजाला, या गोलंदाजाचा अभ्यास करावा लागेल. अतिशय जबरदस्त. पुन्हा एकदा फुल्लर लेंथ वरती हा चेंडू होता. आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉल. ज्या प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये रुपेश पाटीलनं गोलंदाजी केली होती ना, त्याच प्रकारे इथे रोहन पाटील गोलंदाजी करतोय आणि आपल्या टीमच्या पाठीशी उभं राहताना दिसतोय. शांतता भंग करण्याचा प्रयत्न या वेळेला अगदी पंचांनी बोट उंच केलाय. गतीनं चेंडू बॅटला घासून विकेट किपरच्या दस्तांमध्ये विकेट नंबर दुसरा येईल डगआउटला. भरत बॅक टू द पॅव्हेलियन.
तिथे अधिष्ठान पाहिजे परमेश्वराचे। आज इतक्या फार मोठ्या हुद्द्यावर व्यवसाय क्षेत्र कार्यरत असताना देखील अध्यात्मशी नाल ही म्हात्रे परिवाराची आपण सातत्यानं पाहिली। विजयदादा अगदी परमेश्वराच्या जवळ आहेत। याच दरम्यान आपण पाहतोय नावा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा शेतकरी कामगार पक्षाचे उल्वे नोड मधले नवे किंग मेकर आदरणीय श्री आमचे म्हात्रे साहेब सर्वांचे लाडके दादा यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय। त्यांचं देखील आपण मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करूयात। तर नक्कीच इथे आपण पाहतोय नवीन फलंदाज। पहिल्या इनिंग मध्ये असंच काहीतरी फलंदाज आउट होण्याचं चित्र होतं आणि तीच एक वाटचाल या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय। पण बापदेव प्रसन्न बोकडविरा संघांमध्ये देखील फलंदाजांचा अतिशय जबरदस्त भरणा आहे। त्या फलंदाजाला आपल्या टीमला विजयाच्या उंबरठ्या बाहेर जर न्यायचं असेल ना तर तशी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल। यावेळेला चेंडूची गती ओ माय गॉड अगदीच आश्चर्यचकित करणारी गोलंदाजी रुपेश पाटील आणि रोहन पाटील अगदीच प्रत्येक दोन्ही इनिंग मध्ये प्रेक्षकांचं मन जिंकतायत। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा झाल्यात धावफलकावरती 1 धाव आणि या इनिंग मध्ये आपण जर पहिली इनिंग पाहिली तर धावा होत्या 14। आपण पाहतोय 63 धावांचं टार्गेट आणि या इनिंग मध्ये पहिली ओव्हर जशी रोहन पाटीलनं खेळून काढली। रोहन पाटील यांना 2 विकेट 3 डॉट 1 अवांतर अशी एक धावसंख्या पाहायला मिळते। डीजे तर इथे नेक्स्ट ओव्हर आशिष पाटील आणि समोर फलंदाज असेल रुपेश पाटील आणि त्याला साथ देताना सनी ठाकूर। या 2 फलंदाजांना पार्टनरशिप बनवून 63 धावांचं टार्गेट पूर्ण करावं लागेल। तर गोलंदाज आशिष याला रोहन सारखी गोलंदाजी करावी लागेल। टॅप करण्याचा प्रयत्न होता, कुठल्याही प्रकारचा फुटवर्कचा वापर नाहीये या फलंदाजांचा। चेंडू ज्या गतीनं फेकला जातोय अगदी खेळपट्टीवरती चेंडू पडल्यानंतर डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि विकेट किपर हे काम पूर्ण करतोय। अतिशय सुंदर स्पर्धा आहे। रुपेश स्ट्राइक वरती आहे, फुटवर्कचा वापर करावा लागेल। या गोलंदाजाची तीक्ष्णता काय आहे, या गोलंदाजाची शैली काय आहे, तो कुठल्या अँगलनं नेक्स्ट बॉल फेकेल हा मनसुबा मनात ठेवून कनेक्टिव्हिटी दाखवावी लागेल। यावेळेला अगदी पुल करण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेनं प्रयत्न चांगला होता, मात्र तिथे एकच धाव मिळेल। पहा असं म्हणायला काही हरकत नाही की 3 धावा वाचवण्यात आल्या। ज्या गतीनं चेंडू आला ना त्याच गतीनं लेग साइडला चेंडू डीप फाईन लेगच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न होता। 1 धाव मिळेल। या एका धावेने धावफलक 2च्या घरामध्ये जाईल। धावसंख्या येणं फार महत्वाचं आहे। एखाद मोठा फटका या इनिंग मध्ये देखील पिकअप वाढवून जाईल आणि क्रिकेटचं चित्र हे शेवटपर्यंत आपण सांगू शकत नाही, कारण बापदेव प्रसन्न बोकडविरा आणि मायरा 11 कळंबुसरे या दोन्ही टीम अतिशय सुंदर आहेत आणि त्यांचा खेळही तसाच होतो। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नो मॅच नो लँड। खेळाडू पोहोचण्याच्या अगोदर चेंडू अगदीच गोलंदाजाच्या हातामध्ये पडतोय आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्यात आणि 2 धाब्यांच्या जोरावरती 4 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात। प्रयत्न पहा कसे केले जात आहेत। अगदीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, थोडा मिस टायमिंग शॉट होता, खेळाडू नव्हता त्या ठिकाणी, तरी सुद्धा चेंडूवरती जाण्याचं एक धाडस आताच्या या रायझिंग स्टार अर्थातच यंग टॅलेंटचं फार तर निरंतर पाहायला मिळतं। अगदीच आपण पाहिलं तर पंच प्रशांत माळी सर आणि संदीप पाटील सर नेहमीच डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये त्यांना आपण पाहतो, तितकी सुंदर कामगिरी पाहायला मिळते। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस क्षेत्ररक्षक विकेट किपर यावेळेला येईल आणि आणखी एक विकेट जाईल डगआउटला। विकेटची गळती पाहायला मिळते, एका मागोमाग एक विकेट थांबण्याचं नाव घेत नाहीये। डीजे
षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धावा धावपलकावरती स्तब्ध आहेत 4 धावा. एखाद फलंदाज जो आपल्या टीमला समुद्राच्या किनाऱ्यावरती आणण्याचा प्रयत्न करेल आणि अशा फलंदाजांना स्वतःला या ठिकाणी सावरावं लागेल, कारण मागे ज्या फलंदाजांना चुका केल्यात ना त्या चुका आता आपल्याला नाही करायचा असा एक मनसुबा मनात ठेवावा लागेल. तेव्हाच तुम्ही तुमच्या टीमला या 63 धावांचं टार्गेटला पुढे घेऊन जाऊ शकाल. नवीन फलंदाज आहे विकी शेलार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला अपील केली गेली, जोरदार अपील होती. जल्लोष, माहोल, आवाज, शिट्ट्या या तेव्हाच वाजतात ज्या वेळेला तुमची कामगिरी फार सुंदर असते. आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर जे सगळे सपोर्टर आहेत ना दोन्ही टीमचे, ते सपोर्टर आता तुमचा उत्साह वाढवण्याचं काम करतायत. त्या सगळ्यात रसिक मायबापांचं आपण या चषकामध्ये स्वागत करू. गती कमी केली गेली, फसवा चेंडू. आशिष पाटीलची ही शैली आपण पाहिली, या शैलीला फार तर कमी वेळेत आपण पाहतो. इथे शेवटचा चेंडू अगदीच त्याला निर्णायक फेकायचा होता आणि तो शेवटचा चेंडू त्यानं स्लोअर गतीचा फेकला आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकात धावा आली 1 आणि दुसऱ्या षटकात धावा आल्या 3, म्हणजे ऑल टोटल जर आपण पाहिलं ना तर 4 धावा धावपलकावरती. डीजे अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. दुसरी इनिंग चालू आहे आणि 18 चेंडू 59 धावांचं अजूनही लक्ष्य पार करायचं आहे आणि त्यासाठी संघर्ष आणि संघर्ष त्याशिवाय पर्याय नाही. लहरों से डरकर कभी नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न वाळूचे कण रगडितात तेलही गले. तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला यश 100% मिळेल. आणि त्या प्रयत्नांना सामोरं जाताना 2 फलंदाज विकी शेलार आणि रुपेश पाटील. गोलंदाजी मार्कवर यावेळेला वैयक्तिक कोट्यातील दुसरी गोलंदाजी घेऊन आला रोहन पाटील, ज्यानं पहिल्या षटकामध्ये कंजूशी फक्त 1च धाव दिली होती. त्या रोहनला इथे पाचारण केलंय रुपेश पाटील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलण्याचा प्रयत्न, फंबल झालाय आणि त्याचा भरणा जिथे 1 होती तिथे 2 धावा. पहा, कनेक्टिव्हिटी असणं फार महत्वाचं आहे. तुमच्या बॅटला बॉल लागणं फार महत्वाचं आहे. एखाद एकेरी, एखाद दुहेरी, एखाद तिहेरी आणि एखाद मोठा फटका तुम्हाला टायमिंग शॉट मधून अगदीच धावसंख्येचा टार्गेट पूर्ण करण्यासाठी मदत करेल. इथे आता सुरुवात केली रुपेश पाटील याच्या माध्यमातून, विकी शेलार याच्या माध्यमातून. इथून मॅच रंगत व्हायला निर्माण प्रयत्न केला जाईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक 3-3 त्या ठिकाणी येतात. चेंडू उचलला गेलाय, फेकलाय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 चेंडूंवरती 2 दुहेरी पाहायला मिळत आहेत आणि धावा धावपलकावरती 8 धावा. अतिशय गोलंदाजाच्या माध्यमातून भेदक गोलंदाजी केली जाते. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. बाजू पाहावी लागेल. ज्या वेळेला एखाद्या फलंदाजाला फिल्डिंग लॉक केली जाते ना त्यावेळेला त्याला विचार करावा लागतो की आता फटका कुठे खेळायचा. पण ताकदीच्या जोरावरती आणि टायमिंगच्या जोरावरती तुम्ही फटका बाहेर घेऊन जाऊ शकता. पण इथे ताकद आणि टायमिंग याच्याही पुढे गोलंदाजी केली जाते. रोहन पाटील याची पॉपिंग क्रीज जी बाउंड्री आहे ना आणि स्टंप याच्या बरोबर मध्ये हा चेंडू फेकला जातोय. फुटवर्कचा वापर नाही कदाचित, त्यामुळे इथे या चेंडूला कनेक्ट करता येत नाहीये फलंदाज रुपेशला. पण रुपेशकडे ती शैली आहे, रुपेशकडे ती क्षमता आहे आणि ती क्षमता सिद्ध करण्यासाठी आता प्रयत्न केला जाईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला आहे गलीला क्षेत्ररक्षक. चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला जाईल, तोपर्यंत 1 धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्या अगदी 1 ने पुढे जाईल. 9 धावा धावपलकावरती. संत गतीची धावसंख्या पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये, मागच्या इनिंग मध्ये तसंच चित्र होतं. शेवटच्या षटकात मोठे फटके पाहायला मिळाले, तोपर्यंत धावगती कमी होती. अगदी तसंच चित्र या इनिंग मध्येही पाहायला मिळत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कार्पेटला घसपून चेंडू सरळ रेषेमध्ये गेलाय. इथे प्रयत्न केला जाईल पण
एक धाव पूर्ण. पहा बॅटला चेंडू आदळलाय. रुपेश रोहन पाटील आतापर्यंत 5 चेंडू फेकून काढलेत आणि धावा झाले धावफलकावरती 10 धावा. कोणतरी एक फलंदाज मोठा फटका खेळून काढेल आणि तिथून स्टार्टअप सुरू होईल आपल्या धावसंख्या वाढण्याचं. पण इथे कुठलाही फलंदाज आतापर्यंत मोठा फटका खेळत नाहीये. प्रयत्न चालू आहेत पण गोलंदाजीची धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. अतिशय जबरदस्त, अतिशय जबरदस्त. नक्कीच, थँक्यू. एकूण धावा झाल्यात धावफलकावरती 11. 4 विकेट आपण स्क्रीनवरती पाहू शकाल आणि अजूनही 12 चेंडू या दुसऱ्या सत्रामध्ये शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी नितांत प्रयत्न केले जात आहेत. 63 धावांचा टार्गेट असताना अजूनही 12 चेंडू आणि 52 धावांची दूरी असणार आहे. इथे बक्षीस आलंय आशिष पाटील याच्यासाठी. मुकुंद म्हात्रे फुंडे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी जमा झालेली आहे. नक्कीच या मॅच नंतर ते बक्षीस सुपूर्त केलं जाईल. तोपर्यंत आपण पाहतोय 12 चेंडू आणि 52 धावा. या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या. आता मात्र या षटकामध्ये मोठे फटके करावेच लागतील, त्याशिवाय पर्याय नाही. कारण जवळजवळ 26 रन रेट आहे. 26 धावा प्रति षटकात म्हणजे 2 षटक शिल्लक आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनुतेज पाटील. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. उजव्या हाताचा फलंदाज शेलार, विकी शेलार. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या हातामध्ये ही दुसरी कॅच. डीजे आता मात्र विकी शेलार हा देखील मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज हर्ष मैदानावरती येईल. समीकरण थोडंसं जड होत चाललंय. जिथे 12-52चं समीकरण होतं तिथे 11-52चं समीकरण आलंय. 2 ते 3 मोठे फटके येणाऱ्या चेंडूंमध्ये हवेत तेव्हा कुठेतरी धावसंख्या अगदी विस्कळीत पाहायला मिळेल. जल्लोष वाढला मागच्या इनिंग मधील शेवटच्या षटकांमध्ये आणि तो जल्लोष अजूनही कायम आहे. गोलंदाज अनुतेज पाटील. नेक्स्ट बॉल राऊंड विकेटनं. यावेळेला चेंडू असं वाटलं की चेंडू लेग स्टंपला सोडून जाईल पण चेंडूची गती जर आपण पाहिली ना तर अगदीच बॉडीला चेंडू आदळला. ओव्हरची समाप्ती यावेळेला नक्कीच सॉरी ही धावसंख्या असू शकत नाहीये. येस नक्कीच यावेळेला पंच पहा कशा प्रकारे आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतात. निर्णय फार महत्त्वाचे असतात. दिवसभर रात्रभर उभं राहून पंचांची भूमिका बजावणं आणि त्यासाठी तसं फिटनेस असणं, पुरेशी झोप, या सगळ्या गोष्टी खेळाडू आणि पंच याच्यामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. पुढील चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज स्टेप आउट झाला होता पण चेंडू आणि बॅट याचा काही संपर्क आला नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये उर्वरित चेंडू डॉट पाहायला मिळतोय. 11 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं होतं. दुसऱ्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं आणि या षटकामध्ये देखील सुरुवातीच्या चेंडूंमध्ये जर मोठे फटके आले असते अजूनही ती संधी आहे या फलंदाजांना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला स्वीपरला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलतोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. एका धावेने धावफलक
1 ने पुढे जाईल. 12 धावा. खेळण्याची अगदीच एक इथे आमचे पाहुणे या ठिकाणी कार्यक्रमातून पाहुणचार घेऊन पुढील कार्यक्रमाकडे प्रस्थान करताना दिसत आहेत. आपण आलात आणि या स्पर्धेची या चषकाची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं मनापासून आभार. डावखुरे हाताचा फलंदाज अनुतेजचा पुढील चेंडू खेळून काढेल. फुल टॉस चेंडू या वेळेला समजला नाहीये आणि तिसऱ्या पंचांची मांग केली आहे पंच संदीप पाटील सर यांनी. चल इथे विनंती आहे मिलन ज्वेलर्स मोरा 11 मोरा विपक्ष रजनी ट्रान्सपोर्ट जयनमान अकुळवाडी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच यायचं आहे. यस नो बॉल. पंचांनी या ठिकाणी डिसिजन दिलाय नो बॉल. राजेंद्र गरज सर आमचे तिसरे पंच. फ्री हिट असेल आणि या फ्री हिट वरती कुठला आकडा हा फलंदाज खेळून काढेल. यावेळेला अगदीच सेपल येऊन करण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉइंटच्या वर खेळण्याचा प्रयत्न होता पण तिथे डॉट बॉल पाहायला मिळतो. या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. अनुतेज पाटील आतापर्यंत आपण पाहिलं मायरा 11 कळंबुसरे या संघांच्या गोलंदाजाची धारदार गोलंदाजी. यावेळेला बॅटची कडा चेंडू जाईल गलीतून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोचेल तोपर्यंत एकच धाव. मिलन ज्वेलर्स मोरा 11 मोरा विपक्ष रजनी ट्रान्सपोर्ट जय हनुमान अकुळवाडी या दोन्ही संघांच्या लास्ट कॉल आहे कर्णधारांना. यस यस मोरा 11 मोरा मिलन ज्वेलर्स मोरा 11 मोरा संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. स्वागत आहे आपलं. तर विनंती आहे रजनी ट्रान्सपोर्ट जय हनुमान अकुळवाडी चला आपणही या कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करतोय टॉस बॉक्स मध्ये अतिश पाटील सरांना की आपण त्या ठिकाणी दोन्ही कर्णधारांचं स्वागत करून नाणेफेकीचा कॉल पुढील मॅच साठी घ्यायचा आहे. आता पाहतोय शेवटचा षटक आहे आणि धावसंख्या अगदी एकदम स्तब्ध पाहायला मिळते. 14 धावा आणि मोठं तगडं आव्हान म्हणजे या षटकांमध्ये औपचारिकता पूर्ण केली जाईल सराव केला जाईल. साहिल मात्रे ज्यानं कमाल केली होती मागच्या मॅच मध्ये मागच्या इनिंग मध्ये. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न होता चेंडू ऑफसाइड ला गेलाय. क्षेत्ररक्षक मिड ऑफ वरून येईल तिथे एक धाव मिळेल. आता या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न सातत्याने केलं जातंय. पहिल्या 2 षटकांमध्ये या फलंदाजांकडून फार मोठी अपेक्षा होती बापदेव बोकडविरा या संघाला. रुपेश पाटील याची गोलंदाजी पाहिली खूप सुंदर. रोहन पाटील याची गोलंदाजी पाहिली खूप सुंदर आणि या सुंदरतेतून मागच्या इनिंग मधील शेवटचा चेंडू काहीतरी कमाल करून गेला. यावेळेला लेग बिफोरची अपील आणि अपील उचलून धरली पंचांनी. आणखी एक विकेट साहिल मात्रे याच्या नावावरती. डीजे नवीन फलंदाज तुषार पवार. ज्या वेळेला औपचारिकता असते ना त्यावेळेला देखील चेंडू तितक्याच ताकदीनं खेळणं फार महत्त्वाचं असतं कारण पुढील मॅच साठी तुम्हाला ते लाभ देऊन जातं. इथे साहिल मात्रेनं सुरुवात केली आहे गोलंदाजीतून. क्लीन बोल्ट बॅट फिरण्या अगोदरच चेंडू लेग स्टंप वरती क्लीन बोल्ट.
इथे नवीन फलंदाज पियुष. याच दरम्यान आपण पाहतोय शेतकरी पाटील. कामगार पक्षाचे युवक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय श्री रमाकांत म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. एक परखड मत आपण 190 विधानसभेच्या अगदी अनेक मुलाखतींच्या माध्यमातून पाहिलं. रोखठोक वक्तव्य आणि एकनिष्ठपणा या कार्यकर्त्याचा, या पदाधिकाऱ्याचा कायम आपल्याला शेतकरी कामगार पक्षासोबत पाहायला मिळाला. आज या स्पर्धेमध्ये त्यांची लागलेली एक खास उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांचं आपण आपल्या आयोजनाच्या माध्यमातून मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करत आहोत. तर यस, गलीमध्ये चेंडू त्या ठिकाणी बॅटची कडा घेऊन गेला. तिथे एक धाव मिळाली आणि डावखुरे आताचा फलंदाज यावेळेला स्वप्नेश 5वा चेंडू खेळून काढेल. साहिल म्हात्रे पुन्हा एकदा सर झालाय चेंडू फेकण्यासाठी. अतिशय जबरदस्त चेंडू अगदीच पिच वरती आदळल्यानंतर विकेट किपर कडे गॅदर केला जातोय. डॉट बॉल. या इनिंग मधील हा शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूला खेळण्यासाठी स्वप्नेश तयार आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 7 विकेट डगआउटला येऊन बसलेत. कमाल करण्यासाठी प्रयत्न केले होते पण कुठेतरी थांबावं लागलं आणि इथे हा एक डॉट बॉल गुडघ्याच्या खाली चेंडू राहिलाय आणि डॉट बॉल पाहायला मिळाला आणि ओत्याचं नव्हतं केलं या मायरा 11 कळंबुसरे संघानं. थँक्यू सो मच बापदेव प्रसन्न बोकडवीरा आणि थँक्यू सो मच मायरा 11 कळंबुसरे. आपण दोघांनी अति शांततेने हा खेळ पूर्ण केलात आणि कॉंग्रॅच्युलेशन मायरा 11 कळंबुसरे. येस, याच दरम्यान आपण टॉस करूया. आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये मी विनंती करेन रमाकांत म्हात्रे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते